माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री ब्रह्म वैवर्त पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. आजपासून आपण नवीन पुराण सुरू केले. श्री ब्रह्म वैवर्त पुराण अध्याय पहिला. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. श्री ब्रह्म वैवर्त पुराण ब्रह्मखंड अध्याय पहिला. मंगलाचरण. या पुराणात ज्या ब्रह्मांडाचे वर्णन केले आहे त्या सर्व व्यापक परमेश्वराला ब्रह्मदेव, गणेश, शिव, सुरेश, शेषदेव मानव नमन करतात. त्या परमेश्वराला मी प्रणाम करतो, जो स्थूलापेक्षाही जास्त सूक्ष्म शरीर धारण करीत असतो, तसेच सूक्ष्मापेक्षा अत्यंत सूक्ष्म होऊन हृदयात राहतो. त्या ब्रह्मांडाच्या सृजनकर्त्या परमेश्वराला मी भजन करतो. अध्याय दुसरा. ब्रह्म वैवर्ताचे कथन. महर्षी व्यासाने हे पुराण लिहिले. भारतातील नैमिषारण्यात शौनक मुनी आणि इतर असंख्य मुनी राहत होते. ते नित्य नैमित्तिक कार्य करीत होते. तपाचरण करीत होते. एकदा कुशदर्भाच्या आसनावर बसलेले शौनक आपली नित्यकर्म करीत होते. त्यांना दिसले की सौती मुनी त्यांच्याकडेच येत आहे. लगेच ते उठले. त्यांनी सौतीला बसण्यासाठी चांगली आसन दिले. मुनीमधील सर्व श्रेष्ठ शौनक मुनींनी त्यांना भक्तिभावाने वंदन करून त्यांचे पूजन केले. त्यांचे कुशल विचारले. सौती आपल्या आसनावर स्थिर होऊन मंद हास्य करीत बसले. तेव्हा तत्वांचे ज्ञान झालेल्या त्या सौतींना शौनक म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, आपण कोठून आला आणि आपण कुठे जाणार? आपले मंगल हो. आपल्या दर्शनाने आज आमच्यासाठी जणू मोठा पुण्यकर दिवस उगवला आहे. हे मुनी, आपण महान साधू. आम्ही आज या कलियुगात पार घाबरल्यासारखे झालो, कारण काही विशेष ज्ञानाच्या बाबतीत आम्ही अज्ञानी. आम्हाला मुक्ती हवी असूनही आम्ही या मायाजाळात गुरफटून राहिलो. आपण पुराणाचे सार जाणणारे आहात, तेव्हा आपण आम्हाला आमच्या अज्ञानातून मुक्त करून ज्ञान होईल अशा पुराणासंबंधी उपदेश करावा. ज्या पुराणात श्रीकृष्णाची कथा, जे पुराण सुख मोक्ष देणारे, जे पुराण कुलाचे वर्धन करणारे, असे पुराण कोणते, त्याचे कथन करावे. त्यावेळी सौती काय म्हणाले? आपल्या पायाच्या पुण्याने मी कुशल आहे. मी यावेळी शुद्ध क्षत्राहून आलो. आपली भेट झाल्यानंतर मी येथून नारायण आश्रमाला जावे असा विचार करीत आहे. आपणा सर्व विद्वानांना येथे आपल्याबरोबर एकत्र ज्ञानसाधना करताना पाहून आपली भेट घ्यावी, आपल्याला नमस्कार करावा म्हणून मी येथे आलो. आपल्या येथे असलेल्या वास्तव्यामुळे हे नैमिषारण्य पुण्यप्रद झाले. देवता, विद्वान, गुरु यांना पाहून जो संभ्रमात पडतो आणि त्यांना नमस्कार करीत नाही, तो दुर्दैवी होय. या भारतात विद्वान पुरुषांच्या स्वरूपात परमेश्वर नेहमीच फिरत असतो. जो चांगली कामे करणारा असतो तोच अशा विद्वानांच्या चरणाशी नम्र होतो. आपण जे काही मला विचारले त्या शंकाचा अर्थ माझ्या लक्षात आला. सर्व पुराणाचे सार असलेले ब्रह्मवैवर्त पुराण मी तुम्हाला सांगतो. ते श्रीहरी भक्ती वाढविणारे, समग्र तत्वज्ञान सांगणारे पुराण. ते इच्छा पूर्ण करणारे आणि मोक्ष इच्छेला मुक्ती देणारे. विष्णूच्या भक्तांना तर ते पुराण म्हणजे भगवत भक्ती देणारा कल्पवृक्ष होय. या पुराणात 4 खंड आहेत. प्रथम खंड ब्रह्मखंड, द्वितीय खंड उर्फ प्रकृतिखंड, तृतीय खंड उर्फ गणेशखंड, चतुर्थ खंड श्रीकृष्णखंड. हे पुराण वेदसंमत असून त्यात कृष्णद्वारा पूर्ण ब्रह्म अर्थकथन केलेलं आहे, म्हणजे विवृत्त केलं आहे. म्हणूनच या पुराणाला ब्रह्मवैवर्त असे नाव पडले. हे पुराण श्रीकृष्णाने भूलोकात सांगितले. तसेच पुष्कराज तीर्थापासी हे पुराण ब्रह्मदेवाने धर्माला सांगितले. धर्माने हे स्वतःचे पुत्र नारायण ऋषींना सांगितले. नारायणाने इतर मुनींना, नारदांना सांगितले. व्यासाने हे पुराण सिद्ध क्षत्रे मला सांगितले. हे विद्वानांनो, आता मी हे पुराण तुम्हाला अभिवाचन करून सांगत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. जर समजा अभिवाचनात माझ्याकडून काही चुका झाल्या तर तुम्ही नक्कीच चांगल्या मोठ्या मनाने क्षमा करालच. अध्याय तिसरा. परब्रह्माचे निरूपण भाग 1. शौनक मुनींनी सौतींना विचारल्याप्रमाणे सौती महर्षी ब्रह्मखंडाबद्दल सांगू लागले. प्रथम त्यांनी गुरु व्यासांना, विष्णूला, इतर देवदेवतांना नमस्कार केला. नंतर ते सांगू लागले, व्यासदेवाने मला जे ब्रह्मखंडाचे ज्ञान दिले ते मी तुम्हाला ऐकवितो. हे ब्रह्मखंड अज्ञानरूपी अंधकाराचा विनाश करून ज्ञानरूपी मार्ग स्पष्ट दाखवते. हे विद्वानांनो,
प्रलयाच्या पूर्वी सर्वत्र केवळ तेजस्वी ज्योतीचा समूह होता. त्याचे तेज जणू काही करोडो सूर्या एवढे होते. हेच विश्वाचे कायमस्वरूप होय. या ज्योतीमध्ये तीन मनोहर ज्योती होत्या. त्यावर ईश्वराप्रमाणे अस्तित्व असणारा गोलोकधाम नावाचा लोक, त्याचा आकार 3 करोड योजने एवढा. तो गोलोक अत्यंत तेजस्वी, मोठमोठ्या उत्कृष्ट रत्नांनी भरलेला. अंतरिक्षातल्या ह्या गोलोकाचे दर्शन योग्यांना देखील होत नाही. रोग, मृत्यू, शोक, भय सर्वांपासून हा लोक मुक्त. तेथे चारही बाजूंना रत्नांनी सुशोभित असलेली मंदिरे. प्रलयाच्या वेळी येथे श्रीकृष्ण, सृजनाच्या वेळी येथे गोपी असतात. याच गोलोकधामाच्या खाली दक्षिण दिशेला 50 कोटी योजनावर वैकुंठ लोक, शिवलोक आहे. हे लोक देखील गोलोकधामाप्रमाणे शोभिवंत होय. वैकुंठ लोक ह्या प्रलयाच्या वेळी शून्य असतो आणि सृष्टीच्या अस्तित्वाच्या वेळी लक्ष्मीनारायणासह असतो. बाकीच्या वैकुंठवासी पार्श्वध्ये 4 हात असलेले जन्म मृत्यू विरहित असतात. त्यांच्याच डावीकडे शिवलोक होय. शिवलोकाचा विस्तार 1 कोटी योजनेइतका. प्रत्येक प्रलयाच्या वेळी शिवलोक शून्य असतो. प्रत्येक सृष्टीच्या अस्तित्वाच्या वेळी तेथे शिव आणि त्याचा परिवार राहत असतो. या गोलोकधामामध्ये अत्यंत मनोहर अशा ज्योती असतात. हा लोक आनंददायी, आनंदकारण रूप. योगीजन याच लोकाचे ध्यान करीत असतात. गोलोकधामातील कृष्णाचे रूप अत्यंत मनोहर असते. तो कृष्ण श्यामवर्णी असून त्याचे तेज पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असते. त्याने पितांबर नेसलेला असून उत्तमोत्तम रत्ने त्याने अंगावर घातले. तो सर्वांवर प्रेम करतो. कृष्णरूपी सनातन परब्रह्म हे सर्व विश्वाचे बीजरूप असून तो सर्वांचा आधार आहे. तो सर्व व्यापक आहे. असा हा भगवान श्रीकृष्ण गोलोक धामातील रासमंडपात नेहमी स्थित असतो. मंगलरूपी हा कृष्ण सर्वसिद्धीचा स्वामी, तो सर्वसिद्धी देणारा या आद्यपुरुषाच्या स्वरूपाचे सदैव ध्यान करतात. अध्याय 4. सृष्टीचे निरूपण. सौती मुनी म्हणाले, शून्य विश्वाला, भयंकर गोलोकाला पाहून सर्व निरामय परमेश्वराने कोणाची मदत न घेता स्वच्छेने ही सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केला. सर्वात प्रथम सत्व, रज, तम 3 गुण मूर्तिमान झाले, प्रकट झाले. यापासून तत्व, महातत्व उत्पन्न झाले. महातत्वापासून अहंकार, त्यापासून पंच तत्व तन्मात्रा उत्पन्न झाल्या. 5 तन्मात्रांना रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श अशी नावे पडली. त्यानंतर साक्षात नारायण प्रभू अवतरले. हे श्यामवर्णी पितांबरधारी, शंखचक्र गदाधारी होते. त्यांनी निरनिराळे अलंकारही घातलेले होते. नारायणाने त्या निराकार प्रभूची स्तुती केली. हे वर देण्यास योग्य असलेल्या कर्माचे स्वरूप कारण असलेल्या तुला मी नमस्कार करतो. तू सर्वांचा ईश्वर असून सर्वांचे बीजरूप आहे. वेद ज्ञाता, परमश्रेष्ठ, वेद विद्वान आहे. नारायणाने भक्तिभावाने असे स्तवन केल्यानंतर त्या निरामय प्रभूने नारायणाला आज्ञा केली की त्याने त्या विश्वाच्या पदावर आरूढ व्हावे. या आज्ञेप्रमाणे नारायण देव तेथील रत्नजडित सिंहासनावर बसले. नारायणाने केलेले स्तवन जो कोणी भक्तिभावाने म्हणतो त्याची सगळी पापे नष्ट होतात, त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. नारायणानंतर 5 मुखे असलेले दिगंबर देव निर्माण झाले. ते योग्याचे गुरु, मृत्यूला जिंकणारे महाज्ञानी साक्षात शिव होते. ते श्रीकृष्णापुढे उभे राहून त्याचे स्तवन करू लागले. हे जयेशा, आपण विश्वाचे कारण, विश्वाचा आधार, विश्वाचे साम्य असून तेज स्वरूप आहात. शिवाने केलेल्या ह्या स्तवनाचे जो कोणी एकाग्रचित्ताने स्तवन करतो त्याला सर्व सिद्धीवर विजय मिळतो. मित्र, धन, ऐश्वर्य मिळते. यानंतर श्रीकृष्णाच्या बेंबीतून कमंडलुधारी तपस्वी अवतरला. हाच विश्वाचा जन्म देणारा, विश्वाचा विधाता, कर्ता, हर्ता होय. हाच ब्रह्मदेव होय. कोण? ब्रह्मदेव. हा ब्रह्मदेव देखील कृष्णासमोर उभा राहिला. त्याने स्तवन करू लागला. आपण रासमंडळामध्ये निवास करणारे, रासक्रीडेमध्ये उल्हास उत्पन्न करणारे आहात. आपल्याला वारंवार नमस्कार असो. ब्रह्मदेवाने गायलेले स्तोत्र जो कोणी नित्य प्रातकाळी वाचतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात. त्याच्या मनात गोविंदाची भक्ती निर्माण होते. त्याच्या अपकीर्तीचा नाश होतो. त्याची कीर्ती सर्वत्र पसरते. यानंतर परमात्म्याच्या
वद दक्षस्थळावरून एक जटाधारी पुरुष उत्पन्न झाला. हा पुरुष म्हणजे सर्व ज्ञाता असलेला साक्षात धर्म होय. कोण? धर्म. तो दयावान, धर्म, हिंसा, क्रोध यांच्यापासून दूरच होता. तो देखील कृष्णासमोर आला आणि म्हणाला, मी कृष्ण वासुदेव अच्युताला नमस्कार करतो. तुम्ही गायीचे ईश्वर रक्षक आहात. ज्या श्यामवर्णी प्रभूला पाहताच मन प्रसन्न होते, त्या तुम्हाला मी नमस्कार करतो. धर्माच्या मुखातून उत्पन्न झालेले स्तवन जो कोणी प्रातःकाळी नित्यनेमाने पठण करतो, त्यास सुख प्राप्त होते. शेवटी तो विष्णुलोकी जातो. धर्म अशा पुरुषास नेहमी धर्मासाठी प्रेरणा देतो. त्यामुळे त्या माणसाच्या हातून कधीच अधर्म होत नाही. धर्मानंतर एक कन्या अवतरली. ही लक्ष्मीची मूर्ती होती. लक्ष्मीच्या पाठोपाठ धर्मात आत्म्याच्या मुखातून विनाधारी देवी प्रगटली. कोण? विनाधारी देवी. तिच्यात एक पुस्तक होते. तिचे शुभ्र वस्त्र धारण केले होते. ही वाणी देवता कोण? ओळखा पाहू. अहो सरस्वती. ईश्वरापुढे येऊन सरस्वतीचे मंगलस्तोत्र म्हटले, नृत्य केले. ती म्हणाली, रासक्रीडेचे ईश्वर, रासक्रीडेचे स्वामी असलेल्या आपल्याला नमस्कार असो. आपले स्वरूप शांत, मनोहर, मनमोहक होय, असे म्हणून ती थांबले. नंतर ईश्वराच्या मनातून गौरवर्णाची अलंकार विभूषित देवी प्रगटली. तिने पिवळे वस्त्र धारण केले. ती ऐश्वर्याची देवी, संपत्ती देणारी स्वर्ग लक्ष्मी, राजलक्ष्मी, ती महालक्ष्मी ईश्वराचे स्तवन करताना म्हणाले, हे सत्य स्वरूपा, नित्याच्या सत्याच्या ईश्वरा, सनातन प्रभो, तुम्हाला नमस्कार असो. असे म्हणून आपले स्वर्णासारखे तेज पसरवत ती तेथून बाजूला गेली. यानंतर परमात्म्याच्या बुद्धीची अधिष्ठात्री देवी प्रकृतीचा जन्म झाला. तिची कांती सोन्यासारखी होती. तिचे मुख प्रसन्न होते. ती दया, क्षमा, पिपासा, सर्व शक्तींची देवता होती. ती परमेश्वराच्या पुढे येऊन म्हणाली, मी जरी या विश्वाची स्वामिनी असले तरी मी स्वतंत्र नाही. या विश्वाचे स्वामी आपणच आहात. म्हणून ह्या विश्वाचा सृजन, संहार आणि पालन करण्यासाठी शक्ती आपल्यातच आहे. आपण विराट आहात. आपल्याला नमस्कार असो. ब्रह्मा, विष्णू, महेश, वेद हे देखील तुमचे स्तवन करणाऱ्याला असमर्थ आहेत. दुर्गा मातेने केलेले स्तवन जो कोणी पूजेच्या आधी पठण करतो, त्याच्यावर, त्याच्या परिवारावर दुर्गा मातेची नेहमी कृपा असते. त्यामुळे तो सुखी होतो. अशाच प्रकारे श्रीकृष्णाच्या जिव्हेपासून स्फटिकासारखी एक सुंदर सावित्री देवी, सुवर्णाप्रमाणे कांतीचा मन्मथ नावाचा देव, कामपुरुष, कामिनी रती देवी हे देखील निर्माण झाले. त्यांनी प्रत्येकाने परमात्मा श्रीकृष्णाची स्तुती केली. कामदेवाने आपला प्रभाव दाखविण्यासाठी तेथे जन्मलेल्या सर्वांवर बाण सोडले. त्यामुळे सर्वांना कामवासना निर्माण झाली. या दाहातून अग्नी उत्पन्न झाला. त्याला शांत करण्यासाठी परमात्म्याने जल आणि वायू उत्पन्न केले. त्या पाठोपाठ स्वाहा नावाची देवी उत्पन्न झाली. ती अग्नीची पत्नी होय. अशाच प्रकारे वरुणाची पत्नी वरुणाने आणि वायूची पत्नी वायवी या देखील निर्माण झाल्या. यानंतर अखेरीस परमात्मा कृष्णाच्या वीर्यापासून जलामध्ये एक शिशु उत्पन्न झाला. हाच कृष्णाचा 16वा अंश होय. याच्यापासूनच या सर्व विश्वाची उत्पत्ती झाली. तोच या सर्वाचा आधार होय. याला सनातन महाविष्णू असे म्हटले आहे. काय म्हटले? सनातन महाविष्णू. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये कमळ असते, त्याप्रमाणेचा महाविष्णू सागरामध्ये शयन करतो. पूर्वी सुरुवातीस या महाविष्णूच्या कानातून मधु आणि कैटभ असे 2 दैत्य निर्माण उत्पन्न झाले. ताबडतोब ते ब्रह्मदेवाला पकडण्यासाठी धावले. तेव्हा त्यांनी भगवान महाविष्णूला अभय मागितले. विष्णू त्या दोघा दैत्यांशी लढले. शेवटी त्या दैत्यांना स्वतःच्या जांघेत दाबून ठार मारले. त्या दोघांच्या मेधाने नारायणांना स्नान घातले. त्या मेधापासून वसुंधरा उत्पन्न झाली, म्हणून तिला मेदिनी असे नाव पडले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढील कथा सृष्टीचे प्रकार बघूया. ब्रह्मये नमः.